स्नेनिल्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, बघा जे जे विद्यार्थी आता सध्या 10वीत आहेत आणि जे OBC प्रवर्गातून आलेले विद्यार्थी आहेत, NT प्रवर्गातनं नंतर SBC असेल, विजय असेल, या सर्व प्रवर्गातील विद्यार्थ्यांना आजपर्यंत असं वाटत होतं की आमच्यासाठी काहीच नाही. परंतु विद्यार्थी मित्रांनो, सर्वच तुमच्यासाठी असणार आहे. परंतु आपली जागृती नसल्यामुळे, आपल्या समाजामध्ये जागृती नसल्यामुळे आपल्यापर्यंत ज्या माहिती आहे ते आपल्या शिक्षकाच्या माध्यमातूनही पोचत नाही. त्यामुळे आपला एक गैरसमज झाला आहे की आमच्यासाठी काहीच नाही. विद्यार्थी मित्रांनो, हे बघायचं आहे की ज्या विद्यार्थ्यांना नीट आणि JEE क्लास करायचे आहेत, CETचे क्लास करायचे आहेत, त्या सर्व विद्यार्थ्यांकरिता मोफत सुविधा आहेत, मोफत प्रशिक्षणसुद्धा आहे. एकीकडे आपण महागाची क्लास लावत असतो, ते बघा आता या परिपत्रकाच्या माध्यमातून काय आहे ते बघू. इतर मागास व बहुजन कल्याण विभाग, व्यवस्थापकीय संचालय महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था म्हणजे महाज्योतीच्या माध्यमातून हे परिपत्रक आहे. बघा कशाचं परिपत्रक आहे, हे 15/5चं परिपत्रक आहे. याच महिन्यातलं हे परिपत्रक आहे. JEE नीट MHCET 2025 ते 26 म्हणजे 27 असे 2 वर्षाचं जे पूर्व प्रशिक्षण आहे ते ऑनलाईन पूर्व प्रशिक्षण, यासाठीचा तपशील या ठिकाणी दिलेला आहे. बघा काय दिलेलं आहे. महाराष्ट्र राज्यातील इतर मागासवर्ग म्हणजे OBC, भटक्या विमुक्त जमाती म्हणजे NT विजय NT, विशेष मागास प्रवर्ग म्हणजे SBC या विद्यार्थ्यांकरिता महाज्योतीमार्फत JEE नीट MHCET बॅच 25 ते 27 म्हणजे 2025 ते 27 या 2 वर्षाकरिता पूर्वतयारीसाठी मोफत ऑनलाईन पद्धतीने प्रशिक्षण देण्यात येत आहे. पहा, मोफत प्रशिक्षण देण्यात जाणार आहे. त्याकरिता इच्छुक विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरायचा आहे. सदर योजनेअंतर्गत महाज्योतीद्वारा विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन प्रशिक्षणासाठी मोफत टॅब व मोफत 6 GB म्हणजे प्रत्येक दिवशी 6 GB डाटा इंटरनेट पुरवण्यात येणार आहे. पहा, मोफत टॅब पण दिलं जाणार आहे ऑनलाईनसाठी अभ्यास करण्यासाठी आणि तुम्हाला 6 GBचा इंटरनेट डाटा पण दिला जाणार आहे. पहा, योजनेच्या लाभासाठी पात्रता, लाभार्थ्याची पात्रता पहा काय म्हणजे तुम्ही कसे पात्र ठरणार आहे, काय काय पाहिजे ते बघा. पहिला, महाराष्ट्राचा रहिवासी असणे गरजेचं आहे. विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असणे गरजेचं आहे. दुसरं, विद्यार्थी हा इतर मागासवर्ग म्हणजे OBC, NT विजय NT व SBC या प्रवर्गातील असावा. विद्यार्थ्याकडे नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र म्हणजे उत्पन्नातील गट असा म्हणजे नॉन क्रिमिनलची त्याच्याकडे सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. नंतर सन 2025मध्ये इयत्ता 10वीची परीक्षा उत्तीर्ण झालेला असावा. गॅप चालणार नाही. जेव्हा फ्रेशर विद्यार्थ्यांना म्हणजे 2025 आत्ता जो रिझल्ट लागला त्याच विद्यार्थ्याला हे अर्ज करता येणार आहे. नंतर, विद्यार्थी हा विज्ञान शाखेत प्रवेश घेणारा असावा. आर्ट किंवा कॉमर्सच्या विद्यार्थ्यांना हे मिळणार नाही. याबाबतची कागदपत्रे स्पष्ट आणि स्वच्छ दिसतील असे जोडणे आवश्यक आहे. पहा, झेरॉक्स ज्या असतील त्या स्पष्ट आणि क्लिअर असेल असं जोडायचं आहे. नंतर 5, विद्यार्थ्याची निवड ही त्यांच्या इयत्ता 10वीच्या परीक्षेत प्राप्त टक्केवारी म्हणजे आणि सामाजिक प्रवर्ग समांतर आरक्षणानुसार करण्यात येईल. ज्या विद्यार्थ्याची निवड कशी होईल तर 10वीत सर्वात जास्त टक्के असेल, टक्केच्या नुसारच तुमची त्या ठिकाणी निवड होणार आहे. दुसरी गोष्ट, सामाजिक प्रवर्ग म्हणजे तुम्ही OBC ST OBC NT विजय NT आणि SBC यानुसारच तुमच्या समांतर आरक्षणानुसार त्या ठिकाणी निवड होणार आहे. नंतर, अर्ज जर करायचा आहे आपल्याला तर आपल्याला अर्ज करण्याकरिता कोणती कागदपत्रे लागणार आहे ते बघायचे आहे. पहिला आहे तुमच्याकडे आधार कार्ड आहे म्हणजे आधार कार्ड पाहिजे. तुमचा रहिवासी दाखला पाहिजे. रहिवासी दाखला इथं लिहिलेला आहे डोमेसाईल सर्टिफिकेट. डोमेसाईल म्हणजे तुम्ही राज्याचे रहिवासी आहात ते. नंतर जातीचं प्रमाणपत्र म्हणजे कास्ट सर्टिफिकेट सर्वांकडे असते. नंतर नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र, व्हॅलिड नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र तुमच्याकडे पाहिजे. नंतर इयत्ता 10वीची गुणपत्रिका सर्वांकडे आहे. नंतर आहे इयत्ता 11वी विज्ञान शाखेत प्रवेश घेतल्याचा दाखला म्हणजेच बोनाफाईड सर्टिफिकेट किंवा तुमची ॲडमिशन स्लिप किंवा ॲडमिशन पावती म्हणजे हे तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. म्हणजे आता 11वीची ॲडमिशन सुरू होणार आहेत. आता आजपासून किंवा उद्यापासून ह्या सर्व गोष्टी सुरू होईल. यानंतरच तुम्हाला हे अर्ज करता येणार आहे. नंतर, विद्यार्थी जर दिव्यांग असला तर दिव्यांगाचं त्यांचं सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. आणि विद्यार्थी जर ऑर्फन असला म्हणजे अनाथ असला तर त्यांनासुद्धा अनाथाचा त्यांचा दाखला असणं गरजेचं आहे. नंतर, सामाजिक आरक्षण पहा कसं आहे. इतर मागासवर्ग आहे त्यांचे 59 म्हणजे 100 जर जागा असतील तर त्यात 59% विद्यार्थी इतर मागासवर्ग. विजय NTचे जे विद्यार्थी विजयचे आहे त्याचे 10% विद्यार्थी. नंतर, भटक्या जमाती NT B आहे 8%, NT C आहे 11% आणि NT D आहे 6% आणि SBC आहे 6%. अशा पद्धतीने हे 100% आरक्षण या माध्यमातून तुम्हाला प्रवेश मिळणार आहे.
प्रवर्गनीय पहा, समांतर आरक्षणाच्या महिलांसाठी 30% जागा, म्हणजे मुलींसाठी जे असतात 30% जागा ह्या आरक्षित असणार आहे. नंतर दिव्यांगाकरता 4% जागा आणि अनाथ ऑर्फनकरता 1% जागा या ठिकाणी रिझर्वेशन असणार आहे. महत्त्वाचा विषय की हा जो अर्ज आहे, हा अर्ज कसा भरायचा, तर अर्ज बघा या साईटवर जाऊन भरायचा आहे. महाज्योती www.mahajyoti.org.in या संकेतस्थळावर जाऊन तुम्हाला नोटीस बोर्डमधील ॲप्लिकेशन फॉर JEE नीट MSCET बॅच 2025-27 ट्रेनिंग यावर जाऊन तुम्हाला ते ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे. अर्जासोबत सर्व कागदपत्रके स्वाक्षांकित म्हणजे सिग्नेचर करायचे आहे, स्वतःच्या साईनने त्याला अटेस्ट करायचं आहे आणि स्कॅन करून त्या ठिकाणी तुम्हाला जोडायचे आहे, अपलोड करायचे आहे. अटी आणि शर्ती पहा. अर्ज करण्याची अंतिम तारीख कधी आहे? 31/5/2025. किती तारीख आहे? 31/5/2025 पर्यंत तुम्हाला याच महिन्यात आता 10 दिवस उरलेले आहेत. हे लक्षात घ्यायचं आहे विद्यार्थी मित्रांनो की 31/5 जरी डेट असली तरी पण अजून ऑनलाईन ॲप्लिकेशन सुरू व्हायचे आहेत. कशाच्या? 10वी नंतर 11वीच्या. आणि यात एक अट दिलेली आहे की 11वीची प्रवेशाची तुम्हाला पावती किंवा बोनाफाईड सर्टिफिकेट देणं गरजेचं आहे. अजूनपर्यंत 22 तारीख आलेली तरी 11वीच्या ॲडमिशन प्रवेश प्रक्रिया सुरू व्हायची आहे, त्यामुळे ही डेट वाढणार आहे, हे निश्चित आहे. नंतर दुसरं आहे पोस्टाने किंवा ईमेलने हे अर्जाचा विचार केला जाणार नाही. मेल किंवा पोस्टाने करता येणार नाही, तुम्हाला साईडवर जाऊनच फॉर्म भरायचे आहे. जाहिरात रद्द करणे, मुदतवाढ देणे, अर्ज नाकारणे स्वीकारणे, हे निवडीची जी काही पद्धत आहे हे सर्व कोणाकडे असेल याचे राईट्स, तर महाज्योतीकडे याचे राईट्स असेल. अंतिम निवड प्रक्रियेच्या दरम्यान प्रशिक्षणाच्या कोणत्याही टप्प्यावर उमेदवारी सादर केलेली माहिती चुकीची, दोषपूर्ण आणि दिशाभूल करणारी असल्यास विद्यार्थ्याची निवड रद्द करण्यात येईल. येणारी माहिती ही खरीच द्यावी तुम्ही, तरच तुम्हाला त्या ठिकाणी निवड केली जाईल आणि जर खोटी निघली तर तुम्हाला त्या ठिकाणी तुमचा रद्द केला जाणार आहे. जर काही अडचण आल्या तर या नंबरवर तुम्हाला फोन करायचा आहे. हे विद्यार्थी मित्रांनो, जे विद्यार्थी आतापर्यंत ओरडत होते की नीट JEE आणि MSCET आमच्या विद्यार्थ्यांसाठी टार्टी आणि बार्टीच्याच माध्यमातून SC आणि ST विद्यार्थ्यांसाठी सर्व काही आहे, परंतु आमच्यासाठी काहीच नाही, अशा सर्व विद्यार्थ्यांना बोलणाऱ्यांसाठी जागरूक व्हा. हा व्हिडिओ सर्व विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा, आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा ज्यांना जास्त पर्सेंट आहे, कारण पर्सेंटेजच्याच याच्यावरती हा नंबर लागणार आहे. आणि आपल्या विद्यार्थ्यांना मोफत टॅब आणि 2 वर्ष मोफत प्रशिक्षणसुद्धा मिळणार आहे. जे क्लास 4-4 लाखाची 2-2 लाखाची नीटची क्लासेस आहे, ते क्लासेस या माध्यमातून शासनाच्या माध्यमातून मोफत होणार आहे. अधिक माहितीसाठी तुम्ही मला संपर्क करू शकता. खाली लिंकला हा जो परिपत्रक आहे, खाली लिंकवरती स्नेहनील्स आर्ट ऑफ टीचिंग एक ग्रुप आहे, म्हणजे टेलिग्रामचा ग्रुप आहे आणि व्हॉट्सअपचा सुद्धा ग्रुप आहे, याला जॉईन व्हा आणि अशाच अपडेट करता माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, जेणेकरून एज्युकेशनच्या संदर्भात सर्व काही माहिती आपल्याला या चॅनलवरती मिळत राहील. धन्यवाद.